जय गजानन. लग्न सराई चालू आहे म्हणूनच ही गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. कालच मी एक रस्त्याने जात असताना एका ठिकाणी लग्न होतं. अक्षरशः 3:30 वाजता ते लग्न लागलेलं आहे. तर त्याच्यावरून मला वाटलं की चला आपण हा व्हिडिओ बनवू. आता आपण जसं लग्नासाठी पत्रिका बघतो, गुण जुळवतो. त्याच वेळेस आपण हे पण ठरवतो, जर गुण जुळले, लग्नाचा योग झालाच, तर मग आपण भरपूरदा ह्या गोष्टी बघतो की लग्नाचा टायमिंग काय ठेवायचा. तेव्हा ब्राह्मणांनी तुम्हाला टायमिंग दिलेला असतो. मोस्टली तर भरपूर जणांचा 12, 12:15, 12:30 स्टँडर्ड टायमिंग तर तोच आहे. पण जसं तुमचं गुण जुळले पाहिजे तसं तुमच्या दोघांच्या पत्रिकेनुसार तुमच्या दोघांचा लग्नाचा एक परफेक्ट टाइम निघतो पत्रिकेवरून, जेव्हा गुणमिलन करतो तेव्हा. तर ते लग्न तुमचं त्या वेळेवरच झालं पाहिजे. जर तुमच्या पत्रिकेत टायमिंग दिला असेल 2चा 3चा तर बिंदास त्या वेळेवर करा. पण जर तुमच्या लग्नाचा टायमिंग 11, 10 काहीही असेल, जो दिलेला असेल त्याच टायमाला तुमचं लग्न हे लागलं पाहिजे. आता काय करतात की 12 काढण्याच्या नादामध्ये, नाचण्याच्या नादामध्ये खूप वेळ करून देतात. खूप म्हणजे त्याच्यातच खूप टाइमपास करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नाचणं, मिरवणूक काढणं हे इतकं इम्पॉर्टंट नाहीये. तो दिवस तुमच्या लग्नाची जी सेरेमनी असते त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही का म्हणून तो डे डिसाईड केलेला आहे. तुम्ही डे अँड टाइम जर मॅच केलेला आहे ना, तर त्याच वेळेवर लग्न करा. कारण ब्राह्मण तुम्हाला किंवा कुठलाही ॲस्ट्रोलॉजिस्ट तुम्हाला तोच टायमिंग देतो, जो तुमच्या पत्रिकेशी तुमच्या दोघांची अनुसरून असलेला टायमिंग असतो. तोच टायमिंग तुम्हाला दिले गेलेला असतो की त्या वेळेला लग्न लावणं हे उत्तम ठरेल. आता आमचंच उदाहरण देतं. आम्ही 4 बहिणी आहोत. 4ही बहिणींचं लग्न माझ्या वडिलांनी एकदम परफेक्ट टाईमवर केलेलं आहे. सगळ्याच काही गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात सुरळीत आणि सुखी आहोत. बरेचसे प्रॉब्लेम्स येत असतात जर तुम्ही या छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष नाही दिलं. तर असं करू नका. नाचणं कुदणं हे हळदीच्या दिवशी पण होऊ शकतं. सो लग्न हे वेळेवरच लावा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.